होतो. या नवरात्रामध्ये देवीचं नवरात्र कसं साजरं होतं आणि हा सण का होतो. ज्यावेळेस महिषेश्वर नावाच्या मनुष्यानं देवाची भक्ती केली, श्री शंकर भगवंताची भक्ती केली. महिषेश्वर नावाच्या मनुष्यानं देवाची भक्ती केली, श्री शंकर भगवंताची. श्री शंकर भगवंत प्रसन्न झाले. म्हणून पार्वती म्हणते, देवा किती तुमचा प्रेम भक्त आहे, किती एकनिष्ठ भावे भक्ती करतो. त्या महिषेश्वर नावाच्या मनुष्याने काय करावं. नित्य सकाळी उठल्यानंतर स्नान करावा आणि ताजं फूल त्या पिंडीवरती व्हावं, असा नित्य नेम त्याचा. श्री शंकर भगवंत म्हणतात, माणसाने किती जरी भक्ती केली, खरं सोने का खोटं सोने देव पाहत असतो. कारण माणूस म्हणतो भक्ती केली पण देव केला पण खेळ माग लागला. आणि मग श्री शंकर भगवंतानं असा सुसोट्याचा हाका मारली वायवा देवाला, वायवा देवा माझा भक्त भक्ती करतो, त्याची मला परिचिती पाहिजे. शांत बसा घटकावर. माझा भक्त भक्ती करतो, त्याची मला परिचिती पाहिजे. असा वारा सुटायचा सुसोट्याचा जंगल अरण्यामध्ये पान राहिलं नाही पाहिजे, फुल सुद्धा राहिलं नाही पाहिजे. मग वायवदेवाने ऐकलं श्री शंकर भगवंताचं जंगल अरण्यामध्ये इतका वारा सोडला का झाडाला फुल तर नाही पण पान सुद्धा राहिलं नाही. नित्यप्रमाणे तो महिषेश्वर नावाचा मनुष्य निघला, स्नान केलं आणि जंगल अरण्यामध्ये फुल पाहण्यासाठी गेला, परंतु एकही फुल दिसलं नाही त्याला. तो महिषेश्वर नावाचा मनुष्य म्हणतो, देवा आज माझी भक्ती निष्फळ होती की काय. मग त्या महिषेश्वर नावाच्या मनुष्यानं काय केलं, शंकराच्या पिंडीजवळ गेला, कमराचा खंजीर काढला, आपल्या नेत्रात घातला आणि दोन्ही डोळे त्या पिंडीवरती वाहिले आहे. दोन्ही डोळे त्या पिंडीवरती वाहिले, रक्ताच्या थारोळ्यामध्ये डोळू लागला. मग पार्वती म्हणते, देवा किती तुमचा प्रेमळ भक्त, तुम्ही त्याची परिचिती पाहता. बघा आता तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये लोळतोय. मग श्री शंकर भगवंत निघले आणि त्या मृत्यू लोकांमध्ये आले आणि त्या भक्ताला म्हणतात, भक्ता मी तुला प्रसन्न आहे, काय मागायचं ते मागून घे. तो महिषेश्वर नावाचा मनुष्य म्हणतो, देवा तुम्ही कोण आहे, मान्यव आहे का दानव आहे, मला काही दिसत नाही. मग श्री शंकर भगवंतानं तथास्तु केल्यानंतर त्या महिषेश्वर नावाच्या मनुष्याला दिसू लागलं. आणि मग श्री शंकर भगवंत म्हणतात, काय मागायचं ते माग. मग त्या महिषेश्वर नावाच्या मनुष्यानं काय मागितलं, देवा मला धन नको, द्रव्य नको, काही नको, या तिन्ही ताळामध्ये मला मरण नको. मला सकाळी मरण नको, मला दुपारी मरण नको, मला संध्याकाळी मरण नको. शस्त्र अस्त्र माझ्यावर काहीच चाललं नाही पाहिजे. श्री शंकर भगवंत भोळे होते, तथास्तु म्हणले आणि श्री शंकर भगवंत कैलासामध्ये निघून गेले. मग ह्या महिषेश्वर नावाच्या मनुष्यानं काय केलंय, महिषेश्वर नावाचा मनुष्य नसून तो महिषेश्वर नावाचा दैत्य झाला आणि त्या ऋषी मुनीच्या मागे लागला. त्याने काय करायचं, ऋषींना मारायचं, होम यज्ञात टाकायचं, गाया मारायच्या, होम यज्ञात टाकायच्या. मग सगळे ऋषीमुनी विचार
करू लागले आणि सगळे ऋषी मुनी कैलासामध्ये गेले आणि श्री शंकरचा भगवंताचा धावा करू लागले. जमले सारे देवाई जमले सारे देव जमले सारे देवाई जमले सारे देव आणि सप्तशृंगी माते माझ्या गोंधळाला सप्तशृंगी माते माझ्या गोंधळाला सप्तशृंगी माते माझ्या गोंधळाला याव सप्तशृंगी माते माझ्या गोंधळाला याव सप्तशृंगी माते माझ्या गोंधळाला याव सप्तशृंगी माते माझ्या गोंधळाला याव. कारले गावामध्ये आहे एक वीराबाई कारले गावामध्ये आहे एक वीराबाई मुंबईची मामादेवी आली ग त्या ठाई मुंबईची मम्मा देवी आली ग त्या ठाई मुंबईची मम्मा देवी आली ग त्या ठाई. जसं आहे तसं तो ग म्हणूनच घ्यावं भोळ्या भक्तावरी आई काग तो रुसाव सप्तशृंगी माते माझ्या गोंधळाला यावं सप्तशृंगी माते माझ्या गोंधळाला यावं आई अंबाबाई माझ्या गोंधळाला यावं सप्तशृंगी माता माझ्या गोंधळाला सप्तशृंगी माता माझ्या गोंधळाला यावं आई अंबाबाई माझ्या गोंधळाला यावं. म्हणून त्या ऋषीमुनीनं धावा केला. श्री शंकर भगवंत प्रसन्न झाले आणि त्या ऋषीमुनीला म्हणू लागले ऋषीमुनी सांगू लागले देवा तुम्ही तो दैत्याला प्रसन्न झाले आणि तो दैत्य आमच्या मागे लागलेला आहे त्याचा काहीतरी निपांत केला पाहिजे. मग श्री शंकर भगवंत लाल तुंबर नेत्र केले मृत्यू लोकांमध्ये आले आणि त्या दैत्याच्या पाठीमागे लागले. श्री शंकर भगवंतांना दैत्याला मारावा त्याच्यापासून रक्त पडावा आणि त्या रक्तापासून अनेक दैत्य तयार व्हावा. श्री शंकर भगवंता संग युद्ध करावा. घनघोर युद्ध चाललं कारण श्री शंकर भगवंताचा आशीर्वाद होता तुझ्यावर शस्त्र अस्त्र काहीच चालणार नाही. शस्त्र अस्त्र तुझ्यावर काही चालणार नाही. मग श्री शंकर भगवंत सुद्धा हैराण झाले आणि श्री शंकर भगवंत तो दैत्य म्हणू लागला देवा तुला मी मारणार तुझी पार्वती बायको करून घेणार आणि या कैलासाचं राज्य मी करणार असा तो दैत्य म्हणू लागला. श्री शंकर भगवंत पळू लागले. खरोखर हा दैत्य मला मारतो का काय म्हणून श्री शंकर भगवंत सैर्या वैर्या पळू लागले. ब्रह्मदेवाचा मुलगा आठवा कारण मला सांगायचं कारण आहे हे नवरात्र सण का साजरा जातो होतो आणि ही देवी घट स्थापन का होती म्हणून सांगायचंय. मग देव पळू लागले. ब्रह्मदेवाचा मुलगा आठवा नारद मुनी ते आडवे झाले आणि देवाला म्हणू लागले देवा तुम्ही का पाळता. श्री शंकर भगवंत म्हणू लागले नारदा तू सुद्धा पळ आता हे दैत्य आपल्याला जगून देत नाही. हे पूर्वीपासून चालू आहे. पूर्वी दैत्य देवाचं युद्ध आज मान्यवाचं युद्ध पूर्वीपासून चालू आहे. मग त्या नारदानं युक्ती सुचवली देवा तुम्ही पळू नका मी तुम्हाला युक्ती सुचवतो. अश्विन महिन्यामध्ये प्रतिपदेला देवीला घट स्थापन करा 9 दिवस 9 माळा घाला दसऱ्याच्या दिवशी होम यज्ञ करा देवीचा गोंधळ घाला त्या होमातून कालिका माता प्रकट होणार आणि त्या दैत्याचा नाश करणार असं त्या नारदानं सुचवलं. 33 कोटी देव 33 कोटी देव लपून बसले या दैत्याच्या बिन डोंगराच्या कडाला कपरीच्या कडाला कुठं जिथं वाटण तिथं लपून बसले. अश्विन महिन्याची वाट पाहत बसले. मग तो अश्विन महिना म्हणजे आज ह्यो अश्विन महिन्याची वाट पाहत बसले. मग तो अश्विन महिना आला प्रतिपदेला त्या 33 कोटी देवानं घट
केला. घाटावरती देवीला बसवलं. 9 दिवस 9 माळा घातल्या आणि दसऱ्याच्या दिवशी सगळ्या देवांनी उपवास धरले 9 दिवस. एवढं फळचं खाल्लं, केळाची फणी. 9 दिवस उपवास झाला. दसऱ्या 33 कोटी देवानं मारा भिना भूत पळत असत म्हणून 9 दिवस 9 माळा घातल्या. दसऱ्याच्या दिवशी होम यज्ञ केला आणि स्वतः श्री शंकर भगवंत गोंधळी झाले आहे. श्री शंकर भगवंतानं संबळ गळ्यामध्ये अटकावला. विष्णू भगवंतानं हातामध्ये पोत घेतलेला आहे आणि ब्रह्मदेव नाचतात आणि तिन्ही देव त्या देवाचा गोंधळ कशा करतात. कुठं गेली अंबाबाई, का बसली रावळी रावळी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी. 9 दिवसाचे नवरात्र, 9 दिवसाचे नवरात्र, देवी ग बसली घटस्थापन, देवी ग बसली घटस्थापन. देवीला माझ्या ग अनफराळ, देवीला माझ्या ग अनफराळ, देवीला माझ्या ग अनफराळ, बसली रावळी रावळी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी. धनग बांधिल तुळजापुरी, धनग बांधिल तुळजापुरी, धनग बांधिल तुळजापुरी, धनग बांधिल तुळजापुरी. देवीचा माझा ग बोला गोंधळी, माझा ग बोला गोंधळी, बसली रावळी रावळी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी ग, छबिन्याला स्वार झाली मोरावरी. म्हणून पहा त्या देवीचा गोंधळ घातला आणि ती देवी होमामधून प्रकट झाली, कालिका माता, आणि त्या दैत्याच्या पाठीमाग लागली. दैत्य आवरेना देवीला, देवी आवरेना दैत्याला. घनघोर युद्ध, काही वर्ष युद्ध चाललं, पण श्री शंकर भगवंताचा आशीर्वाद आता शस्त्र अस्त्र काही चालणार नाही. मग देवीने एक वेळ शोधून काढली, तिन्ही सांग. त्या तिन्ही सांजाला तो दैत्य खेळीत खेळीत वलसणी खाली आणला आणि नखाचं शस्त्र वाढवलं, नखानं त्याचं मुंडकं उडवलं, होमामध्ये टाकलं. म्हणून दसरा सण हा साजरा केला जातो. मग 33 कोटी देवाला आनंद झाला आणि सोनं वाटायला लागले दसऱ्याच्या दिवशी. आपण सुद्धा सोनं वाटतो ना, आपट्याच्या झाडा बसलो. म्हणून असा हा देवीचा महिमा, म्हणून ती देवी घाटावर स्थापन झाली. म्हणून हा देवीचा महिमा सगळ्यांनी ऐकला. बोला बोला जगदंबा माता की जय, आई राजा